आता आपल्या महाराष्ट्रातून शक्तिपीठ नावाचा एक महामार्ग शासनाने सुरू करायचा विचार केलेला आहे आणि हा महामार्ग नागपूर ते गोवा असा जातो आहे 805 किलोमीटर आणि त्यासाठी 27,000 हेक्टर शेतकऱ्यांची जमीन घ्यायचा विचार त्यांचा दिसतो आहे। खर्चही त्याच्यावर 87,000 कोट एवढा होणार आहे असा त्यांचा विचार आहे। आणि पण प्रश्न हा आपल्या सर्वांच्या पुढे आहे की या महामार्गाची आवश्यकता काय। नागपूर ते गोवा जाण्यासाठी आत्तासुद्धा रस्ते आहेत आणि ते चांगले डेव्हलप झाले पाहिजे, त्याचा विकास झाला पाहिजे आणि अशा दुसऱ्या मार्गाचा आवश्यकता नाही असं पूर्ण इंडिया आघाडीच्या नेत्यांना, महाविकास आघाडीच्या नेत्यांना आणि शेतकऱ्यांना आणि विविध पक्षांना असं वाटतं आहे की या महामार्गाची बिलकुल आवश्यकता नाही। कारण एवढी जमीन जी जाणार ती आत्ताच सांगितल्याप्रमाणे त्यातनं जो मोबदला जरी आला चांगला असं आपण समजलं तरी तो शिल्लक राहणार नाही कोणाच्या हातात, तो आपण खर्च करून टाकणार। शेतकऱ्यांकडे पैसा या तऱ्हेने आला तर लगेच खर्चही होऊन जातो आहे आणि जमीन जर राहिली तर आपलं कार्य दैनंदिन कार्य हे नेहमीच चालू राहतं आहे, बेकार ते होत नाहीत। याच्यामध्ये बेकारीसुद्धा वाढण्याची शक्यता आहे। आणखीन अनेक पुढं मागं आणि त्यामध्ये काही कोणी हॉटेल वगैरे करायचे असा प्रश्न आणला तरी तिथं अडचणीच आहे की अनेक जमिनी आणि त्याच्यामध्ये जातील, इंडस्ट्रीयल कामांमध्ये जातील। इंडस्ट्रीयल झोन्स आपले आता तयार आहेतच आहेत, त्यामध्येच इंडस्ट्री अजून चांगली चालली पाहिजे असा दृष्टिकोन सगळ्यांनी ठेवला पाहिजे। म्हणूनच शेतकरी आणि महाविकास आघाडी या सर्वांनी मिळून हे ठरवलं आहे की 18 जूनला या एक मोर्चा काढून या महामार्गाला विरोध करायचा, ज्याचं नाव शक्तिपीठ आहे। त्याचं नावसुद्धा का दिलं हे साधारण समजत नाही, तरी शक्ती कोणाची वाढणार असा मोठा प्रश्न आत्ताच निर्माण झालेला आहे। जनतेची शक्ती जर वाढणार नसतील तर हा महामार्ग कशासाठी, हा मोठा प्रश्न आहे। तर म्हणूनच आज सर्वांनी महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीने ठरवलं की ह्या महामार्गाला विरोध करायचा आणि तो 18 तारखेला आपल्याला दिसून येईल। त्याच्या विरोधात होत असलेल्या या मोर्चेला पाठिंबा देण्यासाठी आज उपस्थित आदरणीय श्रीमंत खासदार छत्रपती शाहू महाराजजी आणि सर्वच आमच्या इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीतील आमचे सर्व प्रमुख नेते, आपल्या सगळ्यांनाच माहिती की महाराष्ट्रामध्ये हा जवळजवळ नागपूरपासून गोव्यापर्यंत जाणारा हा महामार्ग हा 12 जिल्ह्यातून हा महामार्ग जातो, 802 किलोमीटरची लांबी। आणि यासाठी सरकारनं जवळजवळ 86,000 कोटी रुपये खर्च करायचा आणि दुसऱ्या बाजूला त्याचा उल्लेख आदरणीय देवणे साहेबांनी आता त्यांच्या भाषणामध्ये केला की या 12 जिल्ह्यामध्ये 27,500 एकर पिकाऊ जमीन ही आमच्या शेतकरी बंधूंची या ठिकाणी जाते आणि विशेष हा महामार्ग कोल्हापूरमधून जातोय। आज खऱ्या अर्थानं आपण बघितलं तर एखादा प्रकल्प व्हावा किंवा महामार्ग होण्यासाठी अनेक निवेदन लोक करत असतात, पण असं कुठलंही निवेदन आम्हा सगळ्यांना दिसलं नाही जिथं हा महामार्ग पूर्ण करावा किंवा महामार्ग करावा अशा पद्धतीचे निवेदन आज लोकांच्याकडनं आलेलं नाही। त्याचा उल्लेख देवणे साहेबांनी केला की नागपूरपासून कोल्हापूरला येण्यासाठी अनेक मार्ग आहेत। आज जे शक्तिपीठ आपण बोलतो त्या शक्तिपीठला जाण्यासाठी अनेक मार्गावरनं जाण्याचं या ठिकाणी येतं। कोल्हापूरला अंबाबाईचं दर्शन असेल, ज्योतिबाचं दर्शन असेल, अशा अनेक शक्तिपीठला जाण्यासाठी हे सगळे मार्ग आहेत। आणि मग एवढी चांगली कनेक्टिव्हिटी असताना देखील
हा शक्तीपीठ महामार्ग का, आणि सरकारला हा आमचा प्रश्न आहे की एवढा अट्टास का. आज ज्या पद्धतीनं आमच्या अनेक शेतकरी बंधूंची जागा आज यामध्ये जाते, विशेषतः माझा कोल्हापूर दक्षिण मतदारसंघाचा विचार केला तर जवळजवळ 10 गावं ही माझ्या मतदारसंघामध्ये या महामार्ग तिथून जातात. आणि मग खऱ्या अर्थानं हे सगळ्या गावाचा विरोध आज निश्चितपणे आम्हा सगळ्यांचा आहे.